आदिशक्ती तू, प्रभूची भक्ती तू, झाशीची राणी तू, जगत जननी तू, मावळ्यांचा भवानी तू, प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू, आजच्या युगाची प्रगती तू, जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक माननीय श्री शेखर इनामदार, भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य। निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मराठा आरक्षण दिले का? हायकोर्ट। लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मराठा आरक्षण देण्यात आले का या जनहित याचिकेवरील आरोपांबाबत राज्य शासनाने आपली भूमिका स्पष्ट करावी असे निर्देश मुंबई हायकोर्टाने दिलेले आहेत। येत्या 4 आठवड्यात सर्व प्रतिवादींनी आपली भूमिका स्पष्ट करावी असं हायकोर्टाने म्हटलेलं आहे। भाऊसाहेब पवार यांनी या संदर्भात मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली आहे। यात त्यांनी आरोप केला आहे की आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राज्य सरकारने 10% आरक्षण लागू केलं आहे। हे आरक्षण समाजातील एकता, शिक्षण आणि रोजगाराच्या समान संधी याच्या विरोधात असल्याचा आरोपही त्यांनी केलेला आहे। त्याचबरोबर सर्वसामान्यांच्या जगण्याच्या अधिकाराविरोधातील हे 10% मराठा आरक्षण असल्याचं त्यांनी या जनहित याचिकेत म्हटलं आहे। या प्रकरणी आज मुंबई हायकोर्टात सुनावणी पार पडली। यानंतर आता 6 आठवड्यांसाठी ही सुनावणी तहकूब करण्यात आली आहे। दरम्यान 4 आठवड्यात या याचिकेतील सर्व प्रतिवादींनी आपली भूमिका स्पष्ट करावी असे निर्देश हायकोर्टाने दिलेले आहेत। मी शर्वरी, सबस्क्राइब करा तिचा सागर न्यूज, शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील।